जात ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला जन्मतात चिकटते आणि ती जात नाही म्हणून तिला जात म्हटलं जातं। मात्र हीच जात आता पोलिसांच्या छातीवरून काढण्याचं आव्हान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी स्वीकारलंय। याआधी त्यांनी पोलिसांनी एकमेकांना केवळ नावानं हाक मारण्याचा उपक्रम राबवला होता। आता त्यापुढे जात बीडमध्ये पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनाव काढून केवळ नावच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। बीडमधील वाढलेला जातीय तणाव कमी करण्यासाठी आणि पोलीस हा पोलीस म्हणून ओळखला जावा यासाठी त्यांनी हा नवा पायंडा पाडलाय। याबाबत नवनीत कौवत यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। बीडच्या नवनीत, कारण मी तुमचंही नाव आडनाव घेत नाही, कारण त्यांनी स्वतः देखील आपली नेम प्लेट जी आहे ती नवनीत अशी केलेली आहे आणि हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे। का असं वाटलं, का आपल्याला अशी कल्पना सुचली की पोलिसांना पोलीस म्हणून ओळखलं जावं? नॉर्मली आपली जो पोलीस आहे ते जिल्ह्यामधूनच आपली पोलीसची कॉन्स्टेबलरी जिल्ह्यामधूनच सिलेक्ट होते। तो जाहीर सी बात आहे, जो जिल्ह्यामध्ये प्रत्येक आपली सोसायटीमध्ये जो डायव्हर्सिटी आहे ते डायव्हर्सिटीमधूनच आपली फोर्सचं चयन होते। पण एकदा आम्ही पोलीस खात्यामध्ये आले तर आम्ही देशासाठी काम करत आहे। तर आमची काय जात नाही, आमचा काय धर्म नाही। आमच्यासाठी जो येणारा प्रत्येक नागरिक आहे त्याची जात किंवा धर्म बघून आम्ही त्याला न्याय देऊ किंवा नाही देऊ तसे आमची भूमिका नाही। त्यासाठी आतापर्यंत माझा जो अनुभव आहे तो बरेचदा बंदोबस्ताला काय असते की आमचे लोकांची नेमप्लेट बघून त्यांची मेंटॅलिटी बघावं लागते। तो मी हे बेसिकली हे जो स्टेप आहे ते स्टेप त्यासाठीच आहे की आमचे लोक बीडची जनतासाठी काम करत आहे आणि लोकांसाठी आम्ही फक्त पोलीस आहेत। आमचे काही कास्ट नाही आणि जो आहे क्रिमिनल आहे, क्रिमिनलच्या बाबतीत जसं आपल्याला कायद्याप्रमाणे तरतूद आहे ते आम्ही करणार आहे। पण जस्ट बिकॉज माझा एक कॉन्स्टेबल, माझा एक ऑफिसर कोणती कास्टचा आहे त्याच्याशी आमची पोलिसिंगचा फरक पडत नाही। आम्ही सगळ्यांसाठी खाकी आहे आणि आम्ही सगळ्यांसाठी कायद्याप्रमाणे काम करत आहोत। संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला आता पोलीस अशाच पद्धतीचे नेम प्लेट त्यांच्या छातीवरती पाहायला मिळेल आणि ही नेम प्लेट छातीवरती लावण्यानं कदाचित कर्तव्य करत असताना त्यांची छाती भरून येत असेल, कारण की त्यांच्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो कदाचित पोलीस म्हणून पाहिला जातील। काय अनुभव आहे? जेव्हा आम्ही पोलीस दलात भरती होतो त्यावेळेस आम्ही आमच्या पूर्ण नावानेशी भरती झालेलो असतो आणि नियमाप्रमाणे आमची भरती झालेली असते। परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्ही कर्तव्य करत असतो त्या ठिकाणी काही मुद्दे त्यावेळचे असतात आणि त्यावेळचे जे मुद्दे असतात काही सामाजिक मुद्दे असतात आणि सामाजिक मुद्दे हाताळत असताना जेव्हा आम्ही समाजामध्ये मॉबमध्ये जात असतो तर त्यावेळेस आमच्या युनिफॉर्मवरची जी नेमप्लेट आहे तर ही नेमप्लेट बघून किंवा आमचं आडनाव बघून आमची जात कुठली आहे असा एक समज करून घेण्यात येतो आणि आम्ही कुठली तरी गटासाठी काम करतोय असा काही लोकांमध्ये समज होण्याची शक्यता असते। म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी जो हा नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे हा स्तुत्य आहे आणि त्याचे आम्हाला चांगले अनुभव याच्यामध्ये समाजामध्ये येत आहेत आणि त्याचं आम्ही स्वागत करतो। आता मी बीड शहर पोलीस स्टेशनला आहे, ट्रॅफिकचं काम करतो। ते आडनाव बघितलं की समजा ते जो थोडाफार जातीचा विषय येतो आणि आता सध्याला फक्त नाव आहे, नाव आणि महाराष्ट्र पोलीस याच्याबद्दल म्हणजे कुणी जसं हे करीत नाही, प्रश्न विचारित नाही। ठीक आहे, धन्यवाद। हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, अत्यंत चांगला उपक्रम आहे। नवनीत यांचा हा उपक्रम साहजिकच महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये लागू व्हावा असाच आहे आणि हे अत्यंत कौतुकास्पद पाऊल या ठिकाणी बीडच्या पोलीस अधीक्षकांनी उचललेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।